नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा भाग खूपच छान आहे. पार्थ आणि काव्यामधले गैरसमज आज दूर होणार आहे, तेव्हा शेवटपर्यंत नक्की बघा. नंदिनी किचनमध्ये सँडविचची तयारी करत असते तेव्हा मानिनी काकू येतात. अगं नंदिनी, ही देशमुख बॉईजची फर्म आहे, तशी देशमुख गर्लची पण काही फर्म सुरू होणार आहे का? सँडविच स्टॉल वगैरे. मानिनी काकूंना सँडविच खाऊ घालते. आई तुम्ही आधी हे खाऊन बघा, कसं वाटलं? मानिनी काकूंना तर खूप आवडलेलं असतं. अगं मस्त झालं आहे, पण हे काय चाललं आहे? ऑफिस आज घरामध्येच उघडणार आहे का? ऑफिस स्टाफ काय करतं आपल्या घरामध्ये आज? अहो आई, पार्थ आणि काव्यामध्ये काही गैरसमज झाले, ते दूर करायचे. मानिनी काकूही विचारतात, अगं पण कशाबद्दलचे गैरसमज? तर नंदिनी सांगते, जसं विक्की आणि मनूमध्ये मीनाक्षी येते किंवा मनूचा जीव कसा कासावीस होतो, भलेही त्यांच्यात काही नसेल तरी पण. तसंच इथे पार्थ आणि काव्यामध्ये आता दिव्या नाव आलंय. हेच गैरसमज आता दूर करायचे. मानिनी काकू म्हणतात, असं असेल तर मी पण तुझी मदत करायला तयार आहे. सांग पटकन काय करायचं ते दिव्या येते. वाव मॅम, सँडविच. मला काही मदत हवी का? मला खूप छान सँडविच बनवता येतात, मी करू का? नंदिनीने तिच्यासाठी एक गिफ्ट आणलेलं असतं, ती दिव्याला देते. वाव नंदिनी मॅम, अंगठी आणि माझ्यासाठी. तिला तर खूप आवडते. तेव्हा दरवाजाची बेल वाजते. तर नंदिनी तिला सांगते, अगं तुला माझी मदत करायची होती ना, मग एक काम कर ना, मी काही सामान मागवलंय, ते आलं असेल, दरवाजा उघडून घेते का तेवढं? दिव्या दरवाजाजवळ जाते तर काव्या आलेली असते. दिव्याला पाहिल्यानंतर काव्याचा तर पारा अजूनच चढतो आणि पार्थ पण तिथे असतो. हाय काव्या, कशी आहेस? तर काव्या म्हणते, काव्या मॅम वरून डायरेक्ट काव्या. तेव्हा दिव्या सांगते, पार्थ सर कसे फ्रेंडली राहतात ना, या सगळ्या फॉर्मॅलिटी तरी कशाला? काव्याचं लक्ष दिव्याच्या अंगठीकडे जातं. तू माझी अंगठी घेतलीच कशी? त्याकडे जी बॅग असते त्याचा बेल्ट दिव्याच्या गळ्यामध्ये घालते. खरं तर एक बेल्ट तर रॉबिनच्या गळ्यात आणि दुसरा बेल्ट तुझ्या गळ्यात घातला पाहिजे. माझ्या अंगठीला हात लावायची हिंमत कशी झाली तुझी? आणि पार्थ तिकडून सोडवण्याचा प्रयत्न करत असतो, लांबच उभा असतो तो. तेवढ्यात त्याच्याजवळ नंदिनी येते. अहो पार्थ, हे काय करताय? तर ते सगळं पार्थचं स्वप्न असतं. उघड्या डोळ्याने स्वप्न बघत असतो तो. असं काही घडलेलं नाही आहे. दिव्या दरवाजा उघडते तेव्हा काव्याच असते, पण अंगठी बघितल्यानंतर सुद्धा काव्या काही बोलत नाही. तर दिव्या तिथून निघून जाते. पार्थ पण जाणार असतो, त्याच वेळेला काव्या त्याला थांबवते. माझी अंगठी का दिली तुम्ही तिला? तेव्हा पार्थ म्हणतो, मी नाही दिली, हे काय तुमच्या हातामध्ये आहेत ना. तर काव्या सांगते, अहो या अंगठ्या नाही, दुसरी गिफ्ट दिली होती ना तुम्ही मला, ती अंगठी का दिली तिला? पार्थला तर काही सांगता येत नाही. तिथे नंदिनी येते आणि काव्याला तयारी करण्यासाठी घेऊन जाते. ताई काय चाललं हा फालतूपणा? मला अजिबात नाही आवडलं ह्या सगळ्यांना इथे बोलवलेलं. तर पार्थ ऑफिसला गेले नाही म्हणून सगळा स्टाफ इथे बोलवला का? यांचंच काम असेल. आणि माझी अंगठीसुद्धा तिला दिली. नंदिनी सांगते, अगं तू आधी शांत हो, पटकन आवरून ये बरं बाहेर. सगळे बाहेर बसलेले असतात, गप्पा चालतात. त्याच वेळेला तिथे काव्य येते आणि सगळे टाळ्या वाजवतात. हे टाळ्या कोणासाठी वाजवले? तर तिथलीच एक एम्प्लॉय म्हणते, हो मॅम तुमच्यासाठी. आईचा अभ्यासही करतात, संसारही सांभाळतात आणि आता बेबीसुद्धा हँड्स ऑफ. तर तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच. तर दिव्या काव्याला विचारते, काव्या मॅम मी ऐकलंय की तुमचे 36 गुण मिळाले होते. तेव्हा काव्या पण हो म्हणते. अशा जोड्या फार रेअरली टिकतात नाही का? तर सगळ्यांनाच टेन्शन येतं, आता हे दिव्याने काय माती खाल्ली? काव्या सांगते, कसं आहे ना दिव्या, गुणांपेक्षाही जास्त अवगुण जुळले आमचे, आणि आमच्यातला जो बॉन्ड आहे ना, तो कोणीच तोडू शकत नाही. कितीही वादळ आले, काही झालं तरी सुद्धा कळेलच तुला लवकर आमचा बॉन्ड कसा आहे तो. बऱ्याच गोष्टींची गॅरंटी देता येत नाही ना, काय देशमुख? तर सगळेच टाळ्या वाजवतात. तेव्हा नंदिनी सांगते, पण मी एका गोष्टीची गॅरंटी देऊ शकते की यापुढे आपण जो गेम खेळणार आहे त्यामध्ये आपल्याला खूप मजा येणार आहे. पार्थच्या डोळ्यांना पट्टी बांधली जाते. सगळ्या मुलींना लाईनीत उभं केलं जातं आणि पार्थ सगळ्यांचे हात चेक करून सांगणार असतो की काव्या कुठे आहे. तर इथे इंटरेस्टिंग आहे हां प्रेक्षकांनो, कारण दिव्याच्या हातात सुद्धा काव्यासारखीच अंगठी आहे. तेव्हा पार्थने दिव्याला काव्या नको म्हणायला, म्हणजे मिळवलं. सगळ्या मुलींचे हात बघतो पार्थ. नंतर दिव्याचा हात बघणार असतो, तर काव्या ज्या मुलींचे हात चेक करून झालेले त्यांच्यामध्ये जाऊन उभी राहते. आणि पार्थ जेव्हा दिव्याचे हात बघतो त्याला अंगठीवरून लक्षात येतं की ती दिव्याचे, आणि तसं बोलूनही दाखवतो, या काव्या तर नाही पण दिव्या आहेत. म्हणून काव्या तर खूप दुखावते आणि मानिनी काकू पण डोक्याला हात लावतात. याने हे तरी बोलायला नको होतं ना. सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं. तेव्हाच काव्या तिथून निघून जाणार तितक्यात पार्थ तिचा हात पकडतो आणि तिला थांबवतो. थांबा काव्या, तुम्हीच आहात हे कळण्यासाठी मला स्पर्शाची गरज नाही आहे. तुमची चाहूल आधी माझ्या मनाला लागते, नंतर कानाला. आणि त्याच वेळेला एक शांत गाणं पण चालू असतं.
जीव रंगला गुंगला रंगला असा प्रेमाची आस तू. म्हणून त्यावेळेची सिच्युएशन ती बघायला आणि ऐकायला खूप छान वाटतं हं प्रेक्षकांना. नक्की हा एपिसोड टी व्हीवर बघा, तुम्हाला पण आवडेल. तर पार्थ काव्याला म्हणत असतो, दिव्याने तुमच्यासारखी अंगठी घातली म्हणून मी ओळखू शकलो की त्या दिव्या आहेत. पण कोणी अंगठी घातलं तर त्या काव्या होऊ शकत नाही. काव्या फक्त तुम्ही आहात. ॲक्च्युली नंदिनी, तुम्ही गेमच चुकीचा निवडला. स्पर्श करून तर कोणीही ओळखू शकतं, पण काव्यांना ओळखायला स्पर्शाची गरज नाही. मी डोळे बंद करूनसुद्धा काव्या कुठे आहेत हे ओळखू शकतो. तुमचा क्लासमध्ये मूड ऑफ असेल तरी मला घरात बसून जाणवतं, आणि तुम्ही घरात हसत असाल तर मला ऑफिसमध्ये जाणवतं. आणि माझा अंश जर तुमच्या पोटामध्ये वाढत असेल तर किती प्रेम असेल विचार करा काव्या तुम्हीच. पार्थचं हे बोलणं ऐकून बाकीचे सगळेच खूप खुश असतात, दिव्यासुद्धा. माझं काव्यांकडे लक्ष जाण्याआधी युनिवर्सचं आमच्याकडे लक्ष गेलं, म्हणून आम्ही एकत्र आहोत. आणि काव्या माझ्यामुळे अमेझिंग नाही आहे, तर मी तुमचा नवरा आहे हे अमेझिंग आहे. दोघंही मिठी मारतात आणि काव्याचा पण राग पूर्णपणे गेलेला असतो. नंदिनी जोरात शिट्टी वाजवते. जीवाच्या तर कानठळ्याच बसतात. नंतर सगळेच टाळ्या वाजवत असतात. तेव्हा मानिनी काकू सगळ्या मुलींना किचनमध्ये घेऊन जातात आणि या दोघांचं गुलुगुलू चालू असतं बोलणं. तेव्हा जीवा पण नंदिनीचं खूप कौतुक करत असतो. हे काय नंदिनी, कुठलाही प्रॉब्लेम असा चुटके सरशी सोडवते तू. तेव्हा नंदिनी पण थोडी नाराज होते. नाही जीवा, काही प्रॉब्लेम मी नाही सोडू शकत. तर जीवाच्या पण लक्षात येतं नंदिनी कशाबद्दल बोलते. सगळं झाल्यानंतर झोपायच्या आधी पार्थने काव्यासाठी आईस्क्रीम आणलेली असते आणि तिथेच जिन्यामध्ये बसून छान दोघंही आईस्क्रीम खात असतात. पण आईस्क्रीम खायच्या आधी पार्थ त्याच्या बोटाने काव्याला आईस्क्रीम खाऊ घालतो आणि काव्याकडनं पण अपेक्षा करतो की तिने पण बोटानेच आईस्क्रीम खाऊ घातली पाहिजे. आधी तर काव्या त्याच्या नाकाला आईस्क्रीम लावते. पार्थ रुसून बसतो, तर काव्या त्याला बोटाने आईस्क्रीम खाऊ घालते. पार्थला परत आईस्क्रीम हवी असते, तर काव्या आईस्क्रीमवरचं जे कवर असतं तेच त्याला खाऊ घालते. त्याच वेळेला एक गाणं पण चालू असतं, तू जराशी ये उराशी. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की वसू आत्या नंदिनीला म्हणत असतात, अगं नंदिनी, काल तू जो ड्रेस घातला होता ना, खूप बारीक दिसत होती त्यावर. अगं तुझं पोटच दिसत नव्हतं, असं वाटत होतं तू प्रेग्नेंटच नाही आहे. तर जीवा चिडतो, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? नंदिनी नाटक करते प्रेग्नेंट असल्याचं. तेव्हा वसू आत्या सांगतात, अरे काळजीपोटी म्हणते मी. जीवा परत चिडतो, तुला आणि नंदिनीची काळजी, नेहमी तिचं वाईट कसं होईल याचा विचार असतो तुझ्या डोक्यामध्ये. पण तुमच्या दोघांची सावलीसुद्धा पडू देणार नाही मी माझ्या नंदिनीवर, आणि आमच्या तितक्यात थांबतो. बाळावर म्हणणार असतो, पण पुढचं वाक्य काही पूर्ण करत नाही तो. उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा प्रेक्षकांना प्लीज, आणि बेल आयकॉन दाबायला तर अजिबात विसरायचं नाही. धन्यवाद.